नांदेड़ में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार ग्रुप की जानिब से आज एक अहम जायज़ा मीटिंग का इनेकाद किया गया। मीटिंग के दौरान हाल ही में बीजेपी से एनसीपी में शामिल होने वाले लीडरान, जिनमें सूर्यकांता पाटिल और माधवराव पाटिल किन्हालकर की गुलपोशी की गई और पार्टी में इनका शानदार खैर मकदम किया गया। इस दौरान सूर्यकांता पाटिल ने मीडिया नुमाइंदों से बात करते हुए आने वाले असम्बली इंतखाबात की तैयारियों के सिलसिले में अहम मालूमात दी। उन्होंने कहा कि नांदेड़ के 9 असम्बली हलकों में से 3 हलकों से एनसीपी शरद पवार ग्रुप अपने उम्मीदवार खड़ा करना चाहता है। इस सिलसिले में महाविकास अघाड़ी के जिम्मेदारान तक ये बात पहुंचाई जाएगी और उन्हें 3 इंतखाबी हलके एनसीपी के उम्मीदवारों के लिए मुख्तस करने का मुतालबा करेंगी। सूर्यकांता पाटिल से जब ये पूछा गया कि वो असम्बली इंतखाबात में क्या हिस्सा लेने की ख्वाहिशमंद है, तो उन्होंने जवाब में कहा कि अगर शरद पवार हुक्म देते हैं तो वो पाकिस्तान से भी इलेक्शन लड़ने के लिए तैयार है। उन्होंने कहा कि मैं उम्र के इस पड़ाव में हूँ जहाँ पर मुझे ये चाहिए वो चाहिए इस तरह के मुतालबात करना अब मुनासिब नहीं है। उन्होंने एनसीपी के तमाम पार्टी कारकुनान की हौसला अफजाई भी की। आमची ही खरं तर आढावा बैठक होती आणि आमच्या नव्या अध्यक्षाचं आम्हाला स्वागतही करायचं होतं। आम्ही नव्यांनी पक्षात प्रवेश केला म्हणून त्यांना आमचं स्वागत करायचं होतं। अशी एक आनंदाची बैठक होती। याच्यामध्ये फार जास्त चर्चा झाल्या नाही, पण एका गोष्टीवर निर्णय झाला की या जिल्ह्यातल्या किमान 4 विधानसभा मतदारसंघावरती राष्ट्रवादी हक्क सांगेल। आणि नाही, ते अजून ठरलं नाही, ते ठरायचं आहे, पण किमान 4 मतदारसंघ आम्ही मागणार आहोत आणि मला असं वाटतं तो आमचा अधिकार आहे। ताई, जिल्हा मध्यवर्ती बँकेची आपण उल्लेख केला भाषणामध्ये की अनेक पुढाऱ्यांनी बँकेचं कर्ज उचलून ते लाखोर तुमच्यावरती पुण्यात आले, याबद्दल नाही, असं काही नाही आहे। माझ्या साखर कारखान्याला त्या बँकेने कर्ज दिलं होतं आणि साखर कारखाना विकला अजित पवारांनी आणि हर्षवर्धन पाटलांनी, आणि त्या पैशातून त्यांनी ती पैशाची वसुली जिल्हा बँकेला करून दिली नाही। मग त्यांनी वन टाइम सेटलमेंट करून आमच्याकडनं खरं तर घ्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी ते वेळेवर घेतलं नाही। आज कारखानाही नाही, जमिनी नाही माझ्याजवळ, त्यामुळे मी पैसे कुठून देणार त्यांचे? तर ते आता स्वगृही प्रतिलाभ कसं वाटतं? छान वाटतं, फारच छान वाटतं। म्हणजे मी 10 वर्ष गप्प होते, माईकला मी माझ्या जवळ सुद्धा येऊ दिलं नाही। आता माईक सगळे माझ्याकडे आलेले आहेत। याचा अर्थ आपण लक्षात घ्या, मी पुनर्स्वातंत्र्याचा आनंद म्हणजे करत आहे, साजरा करत आहे। आपण इच्छुक आहात? नाही, मी कुठूनच इच्छुक नाही। साहेबांनी सांगितलं लढतं, मी पाकिस्तानात जाऊन लढेल। कुठेही न जाता सगळ्या जिल्ह्याचा अभ्यास करतात, आजही ते अभ्यासच करत आहेत। एवढ्या मोठ्या वरिष्ठ नेता, आपल्या पक्षाचा नेता असताना मला हे पाहिजे, मला हे ते पाहिजे, या वयात मी नाही आहे। थँक्यू।